फ्रेंड्स, आपला प्रॉफिट अँड लॉसचा मित्रांनो पार्ट 4 एक्सप्लेनेशन मित्रांनो आपण घेत आहोत. आणि मित्रांनो मी स्पेसिफिक डेबिटचे काही एक्सपेन्सेस मी बाकी ठेवलेले होते, जे मी बोललेलो की मित्रांनो मी शेवटच्या लेक्चरमध्ये घेईन. आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंटची क्रेडिट साईड सुद्धा मित्रांनो आपली घ्यायची बाकी आहे. तर या लेक्चरमध्ये आपण मित्रांनो जे काही राहिलेले एक्सपेन्सेस आहेत त्यांचं एक्सप्लेनेशन प्लस प्रॉफिट अँड लॉस अकाउंटची क्रेडिट साईड असे मित्रांनो आपण कंटेंट्स पाहणार आहोत. आता सगळ्यात पहिली महत्त्वाची गोष्ट मित्रांनो लक्षात घ्या, पहिली आयडेंटिटी आहे बिझनेस, पहिली कन्सेप्ट आहे बिझनेस आणि दुसरी कन्सेप्ट आहे बिझनेसमन. पहिली कन्सेप्ट आहे बिझनेस आणि दुसरी कन्सेप्ट आहे बिझनेसमन. आपल्या अकाउंट्समध्ये मित्रांनो एक कन्सेप्ट आहे ती म्हणजे बिझनेस एंटिटी कन्सेप्ट. आपल्या अकाउंट्समध्ये मित्रांनो काय आहे, एक कन्सेप्ट आहे. ती कन्सेप्ट कोणती आहे, बिझनेस एंटिटी कन्सेप्ट. आता बिझनेस एंटिटी कन्सेप्ट आपल्याला नेमकं काय सांगते ते पहिल्यांदा समजून घ्या. बिझनेस एंटिटी कन्सेप्ट आपल्याला सांगते की बिझनेस आणि बिझनेसमन हे दोघं काय आहेत मित्रांनो, सेपरेट आहेत. टू डिफरंट किंवा सेपरेट आयडेंटिटीज. बिझनेस आणि बिझनेसमन हे दोघं काय आहेत, सेपरेट आहेत. आणि आपण मित्रांनो जे काही अकाउंट्स मेंटेन करतो म्हणजे आपण जे काही मित्रांनो हिशोब ठेवतो, ठीक आहे, ते हिशोब आपण सगळे कोणाचे ठेवतो मित्रांनो, बिझनेसचे ठेवतो. आपण बिझनेसमनचे हिशोब ठेवत नाही. लक्षात घ्या मित्रांनो, आपण जे अकाउंटिंग प्रोसिजर जे आपण शिकलो, जर्नल, लेजर, तिसरी स्टेप ट्रायल बॅलन्स, आणि ट्रायल बॅलन्सच्या बेसवरून मित्रांनो आपली चौथी स्टेप आहे फायनल अकाउंट्स. तर ही जी संपूर्ण अकाउंटिंग प्रोसिजर जी आपण फॉलो करतो ती आपण कोणाची करत असतो मित्रांनो, बिझनेसची करत असतो, बिझनेसमनची नाही. मग मित्रांनो याचा सोपा आणि सरळ अर्थ असा झाला की आपण ज्यावेळेस ट्रान्झॅक्शन रेकॉर्ड करत असतो, आपण जे काही शिकलो, ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, डायरेक्ट एक्सपेन्स, इनडायरेक्ट एक्सपेन्स, हे सगळे खर्च, हे सगळे एक्सपेन्स, हे सगळे इन्कम, हे सगळे कोणाचे असतात, हा सगळा प्रॉफिट, हा सगळा लॉस हा कोणाचा असतो, बिझनेसचा असतो, बिझनेसमनचा नाही. मग मित्रांनो सांगायचा मुद्दा हा आहे, एक्झॅक्ट एक्सप्लेन करायचा पॉइंट हा आहे की आपण ट्रान्झॅक्शन रेकॉर्ड करताना मित्रांनो काय करतो, बिझनेसच्या व्यू पॉइंटने करतो, बिझनेसमनच्या नाही. आपल्या दृष्टीने बिझनेसमनचा आणि बिझनेसचा काहीच संबंध नाही. बिझनेसमन जो बिझनेसचा ऍक्च्युअली ओनर असतो तो सुद्धा आपल्याला मित्रांनो बाकीच्या लोकांसारखाच एक सेपरेट माणूस आहे. फक्त तो ओनर ऑफ बिझनेस आहे म्हणून त्याचा अकाउंट आपण सेपरेट ठेवतो. म्हणजे जसे आपले डेटर्स असतात, जसे आपले क्रेडिटर्स असतात, डेटर्सचं अकाउंट असतं, क्रेडिटर्सचं अकाउंट असतं, तसं बिझनेसमनचं सुद्धा आपल्या बिझनेसमध्ये अकाउंट असतं. डेटर्सच्या अकाउंटला तुम्ही डेटर्स अकाउंट म्हणता, ज्यांच्याकडनं आपण क्रेडिट परचेस करतो त्याला तुम्ही क्रेडिटर्स अकाउंट म्हणता. तसं बिझनेसमनचं जे अकाउंट आहे त्याला तुम्ही कॅपिटल अकाउंट म्हणता. मग मित्रांनो आपले आत्ताचे जे काही मित्रांनो ट्रान्झॅक्शन्स आहेत ते सगळे बिझनेस आणि बिझनेसमन या दोघांमध्ये आपापसातले इंटर कनेक्टेड ट्रान्झॅक्शन्स आहेत. आणि आपण मित्रांनो कोणाच्या व्यू पॉइंटने विचार करणार आहोत, आपण विचार करणार आहोत मित्रांनो बिझनेसच्या व्यू पॉइंटने, बिझनेसमनच्या व्यू पॉइंटने नाही. ठीक आहे फ्रेंड्स, आपण थोडंसं प्रॉफिट अँड लॉस अकाउंट छोटं करून टाकू कारण आपल्याला खाली एक्सप्लेनेशन द्यायचं आहे. आता लक्षात घ्या मित्रांनो, ज्यावेळेस 2, 3, 4 पार्टनर एकत्र येतात ते एक पार्टनरशिप फॉर्म काय करतात मित्रांनो, स्टार्ट करतात. जो आपला काय आहे, बिझनेस आहे. करेक्ट, हा आपला काय आहे, बिझनेस आहे. मित्रांनो या बिझनेसमध्ये इन्व्हेस्ट करणारे जे लोक असतात ज्यांना आपण बिझनेसमन म्हणतो, ठीक आहे मित्रांनो, त्यांना आपण काय म्हणणार, पार्टनर्स.
आपण बिझनेसचं मित्रांनो ट्रेडिंग आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचा हिशोब करत असतो. करेक्ट. आता ज्यावेळेस मित्रांनो पार्टनरशिप फर्म रजिस्टर केली जाते किंवा पार्टनरशिप फर्म फॉर्म केली जाते, त्यावेळेस मित्रांनो त्या पार्टनरशिप फर्म मध्ये जेवढे पार्टनर्स आहेत त्यांच्यामध्ये दोन प्रकार पडतात. एक असतात ऍक्टिव्ह पार्टनर, एक असतात ऍक्टिव्ह पार्टनर आणि दुसरे असतात स्लीपिंग पार्टनर. आता ऍक्टिव्ह पार्टनर आणि स्लीपिंग पार्टनर ह्या दोन कन्सेप्ट एक्झॅक्ट काय आहेत ते पहिल्यांदा समजून घ्या. मित्रांनो ऍक्टिव्ह पार्टनर ही कन्सेप्ट आपल्याला असं सांगते की जो पार्टनर मित्रांनो आपल्या बिझनेस मध्ये ऍक्टिव्हली पार्टिसिपेट करतो, जो सगळे पार्टनर प्रॉफिट शेअर करतात, सगळे पार्टनर लॉस शेअर करतात, पण सगळे पार्टनर बिझनेस कडे बघत नाही. हे महत्वाचं आहे. सगळे पार्टनर प्रॉफिट शेअर करणार, सगळे पार्टनर लॉस शेअर करणार, पण सगळे पार्टनर मित्रांनो बिझनेस मध्ये लक्ष घालत नाही. समजा 5 पार्टनर असतील ना, त्यातले 3 पार्टनर बिझनेस सांभाळत असतील, 2 जण मित्रांनो फक्त कॅपिटल देतील आणि सांगतील तुम्ही बघून घ्या, आम्ही तुम्हाला सगळे राईट्स देतो, आमचा तुमच्यावर विश्वास आहे. म्हणजे इथे प्रॅक्टिकली आपल्या बिझनेसमध्ये सगळ्या पार्टनर्सची इन्व्हॉल्वमेंट असते का? नाही. 2 टाईपचे पार्टनर आहेत. एक कॅपिटल पण देतात, बिझनेसमध्ये लक्ष पण देतात आणि पूर्ण बिझनेसचं मित्रांनो काय करतात? मॅनेजमेंट बघतात. हे झाले ऍक्टिव्ह पार्टनर. दुसरे स्लीपिंग पार्टनर. स्लीपिंग पार्टनरचं काम काय आहे मित्रांनो? स्लीपिंग पार्टनरचं काम एवढंच, पैसे द्यायचे आणि मित्रांनो मोकळं व्हायचं. ठीक आहे, मग प्रॉफिट शेअर करतील, लॉस शेअर करतील, पण बिझनेस ऍक्टिव्हिटीकडे अजिबात लक्ष देणार नाही. हे सगळं काम कोणाचं मित्रांनो? ऍक्टिव्ह पार्टनर. मग आता मित्रांनो तुम्ही मला सांगा, आता समजा ऍक्टिव्ह पार्टनर आणि स्लीपिंग पार्टनर हे 2 पार्टनर जर आपण घेतले तर सगळे पार्टनर मित्रांनो बिझनेस मध्ये कॅपिटल इन्व्हेस्ट करतात, सगळे पार्टनर प्रॉफिट इक्वली शेअर करतात. कुठेतरी हा ऍक्टिव्ह पार्टनरवर अन्याय नाही आहे का? ऑब्वियस हा ऍक्टिव्ह पार्टनरवर मित्रांनो काय आहे? अन्याय आहे. कारण जर ऍक्टिव्ह पार्टनरने मित्रांनो जो वेळ ते बिझनेस मध्ये देत आहे तो वेळ जर का मित्रांनो बिझनेस मध्ये न देता त्यांनी मित्रांनो जर का काही दुसरीकडे जॉब केला असता तर त्यांना तिथे सॅलरी मिळाली असती. तो सॅलरीचा जो पैसा आहे तो सॅक्रिफाईस करून मित्रांनो ते काय करतायत? फुल टाइम बिझनेस कडे लक्ष देतात. म्हणजे कुठेतरी मित्रांनो हा काय आहे? ऍक्टिव्ह पार्टनरवर होणारा अन्याय आहे. मग प्रॅक्टिकली मित्रांनो हे काम कसं चालतं? प्रॅक्टिकली सांगतोय बरं का. प्रॅक्टिकली मित्रांनो समजा 5 पार्टनर आहेत, ठीक आहे, त्यातले मित्रांनो 3 समजा ऍक्टिव्ह पार्टनर आहेत. प्रॅक्टिकली किती पार्टनर आहेत? 5 पार्टनर आहेत, त्यातले 3 ऍक्टिव्ह पार्टनर आहेत. तर मग ऍग्रीमेंट मध्ये कसं होतं? समजा 8 लाख रुपये प्रॉफिट झाला. किती? 8 लाख रुपये प्रॉफिट झाला. तर मित्रांनो ऍक्टिव्ह पार्टनर जर दुसरीकडे कुठे जॉबला असते त्यांना वर्षाला 1 लाख रुपये पगार मिळाला असता. किती? 1 लाख रुपये. 8 लाख प्रॉफिट झाला तुमचा. तर मित्रांनो 3 ऍक्टिव्ह पार्टनर आहेत ना तुमचे. 3 ऍक्टिव्ह पार्टनरला मित्रांनो 1-1 लाखाप्रमाणे तुम्ही 3 लाख रुपये काय केला? पगार दिला. जो पगार त्यांना दुसरीकडे जॉब करून मिळाला असता तो पगार तुम्हाला कोण देणार आहे मित्रांनो? तुमची पार्टनरशिप फर्म तुमचा बिझनेस पे करणार आहे. राहिले किती? 5 लाख. हे 5 लाख मित्रांनो 5 पार्टनर मध्ये मित्रांनो त्यांचा जो काही प्रॉफिट शेअरिंग रेशो असेल त्या रेशो मध्ये वाटले जाते. म्हणजे तुमच्या एक गोष्ट लक्षात आली की तुमच्या बिझनेसचे जे ऍक्टिव्ह पार्टनर आहेत त्या ऍक्टिव्ह पार्टनरला पहिल्यांदा मित्रांनो तुमची जी काही ठरलेली सॅलरी असते ती सॅलरी पहिले पे करावी लागते. समजा काही पार्टनर असे असतील जे सॅलरी बेसिसवर काम करत नसतील, ते कमिशन बेसिसवर काम करत असतील. आय रिपीट, काही पार्टनर्स असे असतात जे मित्रांनो सॅलरी बेसिसवर काम न करता काय करतील? कमिशन बेसिसवर काम करतील. ठीक आहे, मी फुल टाइम काम नाही करणार, मी जेव्हा काम करेल तेव्हा माझं जे काही मी काम करेल त्याचं कमिशन मला द्यायचं. समजलं? म्हणजे जर मित्रांनो ठरलं असेल तर ते सॅलरी देतील, फिक्स पेमेंट. ठरलं असेल तर ते सॅलरीच्या ऐवजी कमिशन देतील, जिथे फिक्स पेमेंट नसतं. म्हणजे पार्टनरशिप फर्म पहिल्यांदा काय करते? ऍक्टिव्ह पार्टनर्सला त्यांची जी काही ठरलेली सॅलरी असेल किंवा त्यांचं जे काही ठरलेलं कमिशन असेल ते पहिले पे करतील आणि त्याच्यानंतर जो काही प्रॉफिट आपला राहील तो प्रॉफिट सगळ्या पार्टनरमध्ये त्यांच्या रेशो प्रमाणे मित्रांनो काय केला जातो? पे केला जातो.
आता या ठिकाणी मित्रांनो लक्षात घ्या, ऍक्टिव्ह पार्टनरला तुम्ही मित्रांनो जी काही सॅलरी किंवा कमिशन पे करता तो जर आपल्या बिझनेस व्ह्यू पॉइंटने आपण बघितला, मित्रांनो ऍक्टिव्ह पार्टनरला तुम्ही जे काही सॅलरी किंवा कमिशन पे करता तो जर आपल्या बिझनेस व्ह्यू पॉइंटने बघितला तर मित्रांनो आपला काय झाला, एक्सपेन्स झाला. तो आपल्या बिझनेस व्ह्यू पॉइंटने काय झाला, एक्सपेन्स. सॅलरी टू पार्टनर किंवा कमिशन टू पार्टनर. आता तुम्ही लोकांनी सांगा मित्रांनो, सॅलरी टू पार्टनर आणि कमिशन टू पार्टनर आपल्या बिझनेसचा कोणता एक्सपेन्स असेल? पार्टनरला पगार देता तुम्ही, सॅलरी आहे, प्रोडक्शनशी काही संबंध आहे का? नाही. म्हणजे हा आपल्या ऑफिस अँड ऍडमिनिस्ट्रेशन डिपार्टमेंटचा एक्सपेन्स आहे. मग मित्रांनो सॅलरी किंवा कमिशन टू पार्टनर हा आपला ऑफिस ऍडमिनिस्ट्रेशन डिपार्टमेंटचा एक्सपेन्स घेतला तर मित्रांनो तो झाला आपला इनडायरेक्ट एक्सपेन्स. मित्रांनो मग सॅलरी किंवा कमिशन टू पार्टनर तुम्ही कुठे लिहिणार? प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईड. हे आपलं होतं सॅलरी किंवा कमिशन टू पार्टनर याचं एक्सप्लेनेशन. ठीक आहे मित्रांनो, याच्यानंतर आपलं जे पुढचं एक्सप्लेनेशन आहे ते म्हणजे मित्रांनो आपले दोन मेजर कंटेंट्स मित्रांनो आपण बघणार आहोत. ते आहेत इंटरेस्ट ऑन कॅपिटल आणि इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग. फ्रेंड्स, इंटरेस्ट ऑन कॅपिटल आणि इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग. आता इंटरेस्ट ऑन कॅपिटल आणि इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग एक्सप्लेन करायच्या अगोदर मी तुम्हाला पहिले बेसिक रूल सांगतो, बेसिक लॉजिक सांगतो इंटरेस्ट ऑन कॅपिटल आणि इंटरेस्ट ऑन ड्रॉइंगच्या पाठीमागचे. परत आपले दोन मित्र आपल्या मदतीला आलेले आहेत. पहिला आहे मिस्टर ए आणि दुसरा आहे मिस्टर बी. समजा मित्रांनो ए ने बी ला लोन दिलं, करेक्ट? तर फ्रेंड्स काय होईल, ए ने बी ला लोन दिलं तर मित्रांनो तो त्याच्याकडनं काय करेल, इंटरेस्ट घेईल, बरोबर? ए ने बी ला लोन दिलं तर तो त्याच्याकडनं इंटरेस्ट काय करेल, घेईल. उलटा विचार करा, ए ला मित्रांनो लोन काय झालं, मिळालं, बरोबर? तर ए मित्रांनो बी ला इंटरेस्ट काय करेल, पेड करेल, बरोबर? म्हणजे कन्सेप्ट अशी आहे की जर मी एक पर्सन आहे, मी ए आहे असं समजा, मी एखाद्याकडनं लोन घेतलं तर मी त्याला काय करेल, इंटरेस्ट देईल. आणि उलट मी जर का मित्रांनो एखाद्याला लोन दिलं तर मी त्याच्याकडनं इंटरेस्ट रिसीव्ह करेल. परत एकदा लक्षात घ्या, मी कोणाला तरी मित्रांनो काय केलं, लोन दिलं तर मी त्याच्याकडनं इंटरेस्ट रिसीव्ह करेल आणि मी कोणाकडनं जर का लोन घेतलं तर मी त्याला इंटरेस्ट पे करेल, करेक्ट? आता दोन कन्सेप्ट अशा आहेत ए आणि बी च्या ऐवजी. आता मित्रांनो समजून घ्या, मिस्टर ए म्हणजे कोण आहे, आपला बिझनेस. मिस्टर ए म्हणजे आपला कोण आहे, बिझनेस. आणि मिस्टर बी म्हणजे कोण आहे, बिझनेसमन. मिस्टर बी म्हणजे कोण आहे, आपला बिझनेसमन. आता या ठिकाणी कन्सेप्ट कशा आहेत ते पहा. पहिले बिझनेसमनने मित्रांनो बिझनेसला पैसे दिले ज्याला आपण काय म्हणतो, कॅपिटल. बिझनेसमनने बिझनेसला पैसे दिले त्याला आपण काय म्हणतो, कॅपिटल, करेक्ट? आता हे कॅपिटल म्हणजे एक प्रकारे लोन आहे ना. म्हणजे याचा अर्थ काय झाला की बिझनेसमनला काय करावं लागेल, इंटरेस्ट पे करावं लागेल, बरोबर आहे? म्हणजे तो आपल्या बिझनेसचा काय झाला, एक्सपेन्स. आणि उलटा विचार करा, जर बिझनेसने बिझनेसमनला पैसे दिले ज्याला आपण म्हणतो ड्रॉइंग. जर मित्रांनो बिझनेसने बिझनेसमनला पैसे दिले, बिझनेसमधून बिझनेसमनने पैसे काढून घेतले तर त्याला मित्रांनो आपला शब्द काय आहे, ड्रॉइंग, करेक्ट? मग बिझनेस काय करेल मित्रांनो, बिझनेस
बिझनेसमन कडनं मित्रांनो इंटरेस्ट काय करेल, वसूल करेल. जे मित्रांनो आपल्या बिझनेसचं काय झालं, इन्कम. ठीक आहे, कन्सेप्ट थोडीशी समजायला अवघड आहे, पण तरी मी सिम्प्लिफाय करून सांगायचा प्रयत्न करतो. कॅपिटल कोण कोणाला देतं, हे बघा, बिझनेस आणि बिझनेसमन हे दोन सेपरेट पर्सन्स आहेत असं डोक्यात ठेवा. बिझनेस कॅपिटल कोण कोणाला देतं, बिझनेसमनने बिझनेसला कॅपिटल दिलं. हे बघा इकडे एरो केलेलं आहे. मग आता बिझनेसने मित्रांनो कॅपिटल बिझनेसमन कडनं घेतलं ना, मग त्याच्यावरचं इंटरेस्ट ते बिझनेसमनला काय करतील, पेड करतील. मग बिझनेसने बिझनेसमनला इंटरेस्ट ऑन कॅपिटल काय केलेलं आहे, पेड केलेलं आहे. म्हणजे तो बिझनेसचा काय झाला, एक्सपेन्स. आणि उलट ड्रॉइंग कोण कोणाला देतं, ड्रॉइंगचे पैसे कोण कोणाला देतं, बिझनेस मधून बिझनेसमन ड्रॉइंगचे पैसे काढून घेतो. मग आता बिझनेस काय करणार, ते जेव्हा मित्रांनो कॅपिटल घेतं तेव्हा इंटरेस्ट देताना आता उलट होईल. आता यांनी याला पैसे दिले तर त्याच्याकडे इंटरेस्ट काय करतील, वसूल करतील. म्हणजे आता काय होईल, बिझनेस बिझनेसमधून इंटरेस्ट काय करेल, रिसिव्ह करेल. समजलं का तुम्हाला, म्हणजे इंटरेस्ट रिसिव्ड झालं तर ते काय झालं मित्रांनो, इन्कम. म्हणजे जर नेमक्या भाषेत सांगायचं झालं तर बिझनेसमन आणि बिझनेस यांच्या ट्रान्झॅक्शन मध्ये आपण कोणाच्या व्ह्यू पॉइंटने रेकॉर्ड करतोय, बिझनेसच्या. बिझनेसच्या व्ह्यू पॉइंटने इंटरेस्ट ऑन कॅपिटल हा काय झाला, पेड करतोय ना, म्हणजे एक्सपेन्स, बरोबर. आणि बिझनेसच्या व्ह्यू पॉइंटने इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग हे रिसिव्ह करतोय ना, म्हणजे काय झालं, इन्कम. आता हे एक्सपेन्स आणि हे इन्कम हे कोणतं असणार आहे मित्रांनो, डायरेक्ट एक्सपेन्स आणि इनडायरेक्ट एक्सपेन्स आणि इनडायरेक्ट इन्कम. मग मित्रांनो तुम्ही लक्षात घ्या, जर आपण इंटरेस्ट ऑन कॅपिटल हा आपला एक्सपेन्स आहे असं म्हणत असू तर मित्रांनो तो एक्सपेन्स आपण कुठे रेकॉर्ड करणार मित्रांनो, इनडायरेक्ट एक्सपेन्स आहे. आय रिपीट, तो आपला काय आहे, इनडायरेक्ट एक्सपेन्स आहे. तर तो मित्रांनो आपण रेकॉर्ड करणार प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साइड. मित्रांनो तो आपण रेकॉर्ड कुठे करणार, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साइडला. तर प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साइडला टू इंटरेस्ट ऑन कॅपिटल. मित्रांनो प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साइडला तुम्ही काय म्हणणार, टू इंटरेस्ट ऑन कॅपिटल. ठीक आहे, आपला एक्सपेन्स झाला, इनडायरेक्ट एक्सपेन्स. आणि इन्कम आहे ना, इन्कम मित्रांनो आपण कुठे रेकॉर्ड करतो, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साइडला. मग प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साइडला मित्रांनो तुम्ही लिहिणार बाय इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग. ठीक आहे मित्रांनो, परत लक्षात घ्या, आपण आतापर्यंत काय काय पाहिलं. आपल्याला ऍक्टिव्ह पार्टनरला, आपल्याला म्हणजे बिझनेसला ऍक्टिव्ह पार्टनरला मित्रांनो सॅलरी किंवा कमिशन टू पार्टनर पे करावं लागतं. तर सॅलरी किंवा कमिशन टू पार्टनर जे आपल्याला पे करावं लागतं तो मित्रांनो आपल्या बिझनेसचा एक्सपेन्स आहे. इंटरेस्ट ऑन कॅपिटल सुद्धा मित्रांनो आपल्या बिझनेसला मित्रांनो काय करावं लागतं, बिझनेसमधला पे करावं लागतं, तो सुद्धा आपल्या बिझनेसचा एक्सपेन्स आहे. मग हे दोन्ही एक्सपेन्स इनडायरेक्ट एक्सपेन्स आहेत, म्हणून ते आपण कुठे लिहिणार, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट्सच्या डेबिट साइड. आणि इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग बिझनेस काय करत असतं मित्रांनो, बिझनेसकडनं वसूल करतो, बिझनेसमनकडनं वसूल करत असतो. म्हणजे इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग एक प्रकारे बघायला गेलं तर आपल्या बिझनेसचं काय आहे मित्रांनो, इन्कम आहे. इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग आपल्या बिझनेसचं काय आहे मित्रांनो, इन्कम आहे. आता जर ते इन्कम आहे तर ते कुठे लिहिणार मित्रांनो आपण, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साइडला बाय इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग. तर मित्रांनो हे होतं आपलं संपूर्ण प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साइडचं एक्सप्लेनेशन. जर मित्रांनो डेबिट साइडच्या एक्सप्लेनेशन मध्ये विड्रॉल बाय डाऊट्स असतील तर तुम्ही मित्रांनो आपल्या नंबरवर कॉल करा. आता आपण पुढचं एक्सप्लेनेशन घेणार आहोत ते म्हणजे मित्रांनो प्रॉफिट अँड लॉस अकाउंटची क्रेडिट साइड. आपण जे पुढचं एक्सप्लेनेशन मित्रांनो घेणार आहोत ते आहे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटची क्रेडिट साइड. फ्रेंड्स, हा व्हिडिओ आपल्या नॉर्मल व्हिडिओपेक्षा थोडासा लागणार आहे, त्याच्यामुळे प्लीज कंटाळा करू नका. कारण परत मित्रांनो ब्रेक करत करत प्रॉफिट अँड लॉस अकाउंट एक्सप्लेन करणं मित्रांनो तुम्हाला पण मित्रांनो अवघड वाटेल आणि मला पण थोडंसं ऑड फील होतं. ठीक आहे, काही नाही, फक्त आता प्रॉफिट अँड लॉस अकाउंटची क्रेडिट साइड बाकी आहे आपली.
आता मित्रांनो, आपण जे काही एक्सप्लेनेशन्स घेतले त्याच्यामध्ये मित्रांनो आपण ट्रेडिंग अकाउंटचे डेबिट क्रेडिटचे रूल्स बघितले, ते एकदा शॉर्टमध्ये आठवण करून देतो. ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला मित्रांनो आपण सगळे डायरेक्ट एक्सपेन्सेस अँड लॉसेस रेकॉर्ड करतो, बरोबर. ओपनिंग स्टॉक, परचेसेस आणि परचेस रिलेटेड आणि प्रोडक्शन रिलेटेड सगळे एक्सपेन्सेस. त्याच्यानंतर ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला मित्रांनो आपण सगळे क्रेडिट वॉर गोज आउट गुड्स ओनली हे मित्रांनो रेकॉर्ड करतो. कोणत्याही कारणामुळे आपल्या बिझनेसमधून गुड्स गेले तर ते आपण ट्रेडिंगच्या क्रेडिटला रेकॉर्ड करतो. त्याच्यानंतर प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला मित्रांनो आपण रेकॉर्ड करतो सगळे इनडायरेक्ट एक्सपेन्सेस मित्रांनो, वेअरहाऊस, सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन आणि ऑफिस ॲडमिनिस्ट्रेशन या 3 डिपार्टमेंटचे एक्सपेन्सेस आपण मित्रांनो प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला लिहितो. त्याच्यामध्ये आपण मित्रांनो पार्टनरशिप रिलेटेड एक्सपेन्सेस पण दिलेले आहेत आणि बॅड डेट, ॲड न्यू बॅड डेट, ॲड न्यू आरटीडी मायनस ओल्ड आरटीडी हा फॉर्मॅट सुद्धा घेतलेला आहे. आता आपलं पुढचं जे एक्सप्लेनेशन राहणार आहे ते आहे मित्रांनो प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिट साईडचं. प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिटला आपल्या बिझनेसचे सगळे इन्कम आणि सगळे गेन्स म्हणजे सगळे प्रॉफिट आपण काय करणार आहोत, रेकॉर्ड करणार आहोत. तर ते कोणते ते मित्रांनो आता या लेक्चरमध्ये आपण पाहणार आहोत. तर मित्रांनो आता प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडला एक आयटम तर आपण बघितला, आपल्या बिझनेसचं इन्कम आहे ते म्हणजे कोणतं, इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग. आता प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिटला आपले बाकीचे बिझनेसचे इन्कम्स कोणकोणते आहेत ते मित्रांनो आपण पाहणार आहोत. तर आपलं पहिलं जे इन्कम दिलेलं आहे मित्रांनो ते सगळे मिळून आम्ही कॉमन मध्ये मित्रांनो त्याच्यामध्ये दिलेले आहे. एक काय आहे, रेंट रिसिव्ड. आता रेंट रिसिव्ड म्हणजे काय, सी तुमच्या बिझनेसची एखादी प्रॉपर्टी आहे, उदाहरणार्थ तुमची एखादी जमीन आहे, तुमची एखादी मित्रांनो शॉप किंवा मित्रांनो गाळा आपण ज्याला मराठीत म्हणतो असं आहे, तुमची एखादी जागा, तुम्ही ती जागा किंवा ते शॉप किंवा ती जमीन काय करताय मित्रांनो, कोणाला तरी मित्रांनो वापरायला देताय. तुम्ही ते फुकट वापरायला द्याल नाही, ऑब्वियस तुम्ही त्यांच्याकडनं मित्रांनो त्याच्याबद्दल काय कराल, काहीतरी भाडं वसूल कराल. म्हणजे रेंट रिसिव्ड हे तुमच्या बिझनेसचं काय झालं मित्रांनो, इन्कम झालं. करेक्ट. रेंट रिसिव्ड इन्कम आहे तर तुम्ही कुठे लिहिणार, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईड. पुढचं आहे मित्रांनो इंटरेस्ट रिसिव्ड. आता सी आपण लोन घेत असतो, आपण समजा कोणाकडून तरी मित्रांनो पैसे उसने घेतले, क्रेडिटवर काही घेतलं तर आपल्याला त्याला मित्रांनो इंटरेस्ट काय करावं लागेल, द्यावं लागेल. म्हणजे तो आपला काय झाला, इंटरेस्ट पेड. एक्झॅक्ट ऑपोजिट कन्सेप्ट घ्या ना, आपण जर कोणाला तरी लोन दिलं, मी काय बोलतोय लक्षात घ्या, आपण जर कोणाला तरी लोन दिलं तर ते आपल्या बिझनेसच्या व्यू पॉइंटने मित्रांनो काय झालं, लोन दिलं म्हणजे ऍसेट झाले. म्हणजे फुकट देणार ना आपण, नाही. आपण कोणालाच मित्रांनो असे फुकट पैसे वापरायला द्यायचे नाही, लक्षात ठेवा. ठीक आहे. त्याच्याकडनं इंटरेस्ट घ्यायचं, तर ते इंटरेस्ट घेतलं तर ते आपल्या बिझनेसचं काय झालं मित्रांनो, इन्कम झालं. त्याच्याकडनं मित्रांनो आपण इंटरेस्ट वसूल करणार, ते आपल्या बिझनेसचं काय झालं, इन्कम झालं. नेक्स्ट डिस्काउंट रिसिव्ड. आता डिस्काउंट रिसिव्ड म्हणजे काय, सी आपण कोणाला तरी मित्रांनो आपण कोणाकडे तरी परचेस केले, समोरचा माणूस आपल्याला काय सांगतो मित्रांनो, तू जर का लगेचच्या लगेच पैसे दिले ना तर मी तुला 5% डिस्काउंट देईन. सी 5% डिस्काउंट मिळण्यासाठी आपण काय करतो, लगेच कॅश पेमेंट करून टाकतो समोरच्या पर्सन. आता या ठिकाणी आपल्या बिझनेसला मित्रांनो काय झालेलं आहे, डिस्काउंट रिसिव्ह झालेला आहे. या ठिकाणी आपल्या बिझनेसला मित्रांनो डिस्काउंट काय झालेला आहे, रिसिव्ह झालेला आहे. डिस्काउंट रिसिव्ह झालं, डिस्काउंट मिळालं म्हणजे आपल्या बिझनेसचं काय झालं, इन्कम. मग आपल्याला डिस्काउंट मिळालं, आपल्याला मित्रांनो इन्कम झालं, तर कुठे रेकॉर्ड करणार, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडला. डिस्काउंट रिसिव्ड नंतर मित्रांनो पुढे आहे कमिशन रिसिव्ड. रिसिव्डला एक सिमिलर वर्ड आपल्या फायनल अकाउंट्स मध्ये लिहिला जातो, तो लक्षात ठेवा, अर्न, EARNED, अर्नड. ठीक आहे. तर आता मित्रांनो कमिशन अर्न म्हणजे काय, आपला बिझनेस पार्टनरशिपचा हा मित्रांनो समजा एखाद्या अशा टाईपचा बिझनेस असेल ज्याच्यामध्ये आपण लोकांना सर्व्हिस प्रोव्हाइड करतो, आपण लोकांच्या बिहाफवर मित्रांनो काहीतरी काम करत असतो, आपण मित्रांनो एजंट म्हणून कधी कधी कोणाचं तरी काम करतो. आता तुम्ही सांगा, तुम्ही एखाद्याला जर एखादं काम केलं की बाबा मी तुला एजंट म्हणून काय करतो, अपॉइंट करतो, तू माझं हे काम कर, मी तुला त्याबद्दल काय करेल,
तुझे 2% 4% होईल. म्हणजे आपण समोरच्या पर्सनला काय केलं, कमिशन दिलं, तो आपला झाला कमिशन पेड एक्सपेन्स. याचे एक्झॅक्ट ऑपोजिट विचार करा. आपण जर कोणाचे ॲज अन एजंट मित्रांनो जर काम करत असू तर आपण ते काम फुकट करणार का? अजिबात नाही. आपण त्याच्याकडनं मित्रांनो त्याबद्दल ते काम केल्याबद्दल काय करणार मित्रांनो, पैसे घेणार, ज्याला आपण मित्रांनो कमिशन असं नाव देतो. म्हणजे ते कमिशनचे पैसे आपल्याला काय झालेले आहेत मित्रांनो, भेटलेले आहेत. आय रिपीट, ते कमिशनचे पैसे आपल्याला काय झालेले आहेत मित्रांनो, भेटलेले आहेत. जर ते कमिशनचे पैसे भेटले आपल्याला तर ते आपलं काय झालं, कमिशन रिसिव्ड. आपलं काय झालं मित्रांनो, इन्कम. कुठे लिहिणार तुम्ही मित्रांनो, जर इन्कम असेल तर प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडला. ठीक आहे. त्याच्यानंतर मित्रांनो पुढे आहे बॅड डेट रिकवर्ड. आता बॅड डेट रिकवर्ड म्हणजे नेमकं काय हे पहिल्यांदा समजून घ्या. फ्रेंड्स, आपण जर कोणाला मित्रांनो पैसे दिले, उसने दिले, आणि समोरच्या व्यक्तीने मित्रांनो आपले ते पैसे काय झाले, बुडवले. समोरच्या व्यक्तीने ते ठरलेले पैसे आपल्याला वेळेवर पेड केले नाही तर मित्रांनो त्याला आपण नाव देतो बॅड डेट्स. आणि हा जो बॅड डेट्सचा पैसा आहे हा आपला काय झाला, एक्सपेन्स, इनडायरेक्ट एक्सपेन्स झाला. म्हणून तो आपण काय करतो मित्रांनो, प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला घेतो. बरोबर आहे. बॅड डेटची कन्सेप्ट तुम्हाला कळली की बॅड डेटचे पैसे आपले लोकांना दिलेले असतात, जे आपले काय झाले, बुडाले. बॅड डेटचे पैसे बुडाले म्हणून तो आपला काय झाला, एक्सपेन्स. कधीतरी असं होतं, आपण जे पैसे बॅड डेट्स झालेले आहेत, आपण जे पैसे बुडालेले आहेत असं मित्रांनो रेकॉर्ड केलेलं असतं. त्या माणसाला कधीतरी मित्रांनो पश्चात्ताप होतो. त्या माणसाला कधीतरी मित्रांनो फील होतं की नाही, आपण या लोकांचे पैसे बुडवायला नव्हते पाहिजे. मग आपण जे पैसे बुडाले म्हणून एंट्री केलेली असते, आपण जे पैसे बॅड डेट झाले म्हणून रेकॉर्ड केलेलं असतं, ते लोक मित्रांनो आपल्याला नंतर ते पैसे काय करतात, परत देतात. आता हे आपलं रेग्युलर इन्कम नाही. मग मित्रांनो आपण ते पैसे बुडाले म्हणून बॅड डेट्सची एंट्री केलेली होती ना, ते पैसे आले तर आपल्याला ते पैसे बॅड डेट रिकवर्ड अशा नावाने रेकॉर्ड करावे लागतात. म्हणजे जर अशा व्ह्यू पॉइंटने बघायला गेलं तर बॅड डेट रिकवर्ड आपल्या बिझनेसचं काय झालं, इन्कम. जर ते आपल्या बिझनेसचं इन्कम आहे तर तुम्ही कुठे लिहिणार मित्रांनो, ते प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईड. बॅड डेट खर्च आहे म्हणून प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला लिहित असाल तर बॅड डेट रिकवर्ड इन्कम आहे म्हणून प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडला लिहावं लागेल. आता बॅड डेट रिकवर्ड नंतर मित्रांनो आपलं पुढचं इन्कम आहे सन्ड्री इन्कम. सन्ड्री इन्कमचेच मित्रांनो सिमिलर वर्ड्स खाली दिलेले आहेत, मिसलेनियस इन्कम किंवा सन्ड्री रिसीट. आता मित्रांनो सन्ड्री एक्सपेन्स जसा असतो, किरकोळ खर्च, मेजर एक्सपेन्सेस नसतात आणि त्याचं सेपरेट हेडिंग बनवायच्या ऐवजी आपण काय करतो मित्रांनो, असे मित्रांनो सन्ड्री एक्सपेन्स नावाने सगळे छोटे छोटे खर्च लिहून टाकतो. तसेच मित्रांनो सन्ड्री इन्कम किंवा सन्ड्री रिसीट ह्या मित्रांनो आपल्या छोट्या छोट्या रिसीट्स आहेत किंवा आपले छोटे छोटे इन्कम आहे. 2 रुपये, 5 रुपये, 10 रुपये असे कधीतरी मित्रांनो आपल्या अकाउंटला काही ना काही कारणाने क्रेडिट होत असतात. आता आपल्याला याच्यासाठी सेपरेट अकाउंट करणं मित्रांनो पटत नाही किंवा मग ती आपली हमाली वाढून जाते सोप्या भाषेत अकाउंटंटची. मग अकाउंटंट त्याच्यामध्ये मित्रांनो कन्व्हिनियन्सचा पार्ट म्हणून थोडंसं सोपं जावं म्हणून काय करतो मित्रांनो, एकाच नावाने त्या सगळ्या एंट्रीज करून टाकतो आणि त्याला नाव देतो तो सन्ड्री इन्कम किंवा सन्ड्री रिसीट. छोटे छोटे इन्कम सगळे एकाच ठिकाणी एकाच हेडिंग खाली रेकॉर्ड केले जातात. आता सन्ड्री इन्कम आपल्या बिझनेसचं काय झालं, इन्कम. इन्कम झालं तर तुम्ही कुठे येणार, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडला. आता सन्ड्री इन्कम नंतर मित्रांनो पुढे आहे डिव्हिडंड रिसिव्ड. डिव्हिडंड रिसिव्ड म्हणजे काय मित्रांनो, तुम्ही कधीतरी शेअर्स मध्ये इन्व्हेस्ट केल्याचं ऐकलं असेल. आपल्या बिझनेसने शेअर्स मध्ये इन्व्हेस्ट केले तर शेअर्सवर आपल्याला जे रिटर्न मिळतं त्याला डिव्हिडंड म्हटलं जातं. परत लक्षात घ्या, आपल्या बिझनेसने शेअर्स मध्ये पैसे इन्व्हेस्ट केले आणि शेअर्सवर जे आपल्याला रिटर्न मिळतं त्याला डिव्हिडंड म्हटलं जातं. म्हणजे डिव्हिडंड रिसिव्ड हे एक प्रकारे बघायला गेलं तर आपल्या बिझनेसचं काय आहे मित्रांनो, इन्कम. आय रिपीट, डिव्हिडंड रिसिव्ड हे आपल्या बिझनेसचं काय आहे मित्रांनो, इन्कम. मित्रांनो कुठे लिहिणार, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईड. मित्रांनो डिव्हिडंड
रिसिव्ड नंतर आहे इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग. इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग आपल्या बिझनेसचं इन्कम का आहे याचं भलं मोठं एक्सप्लेनेशन मगाशी मित्रांनो आपण शिकलेलो आहोत. त्याच्यामुळे थोडक्यात ते आपलं इन्कम आहे ते कुठे लिहिणार आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट. इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग नंतर मित्रांनो पुढे आहे प्रॉफिट ऑन सेल ऑफ ॲसेट. आपण आपल्या डेबिट साईडच्या एक्सप्लेनेशन मध्ये पाहिलेलं होतं. आपल्या फिक्स्ड ॲसेट असतात ज्या कंटिन्यू मित्रांनो काय होत असतात डेप्रिसिएट होत असतात. त्याची एक लाईफ आहे. ती लाईफ संपली की ते ॲसेट काही कामाच्या राहत नाही. आपण त्या ॲसेट काय करतो विकून टाकतो. जर अशा फिक्स्ड ॲसेट आपण विकल्या तर दोन केस होतील. एक तर आपल्याला प्रॉफिट होईल किंवा आपल्याला लॉस होईल. लॉस झाला तर तो इनडायरेक्ट लॉस आहे, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला लिहितो आपण. तसंच ऑपोजिट कन्सेप्टमध्ये जर प्रॉफिट झाला तर ते आपल्या बिझनेसचं काय झालं इन्कम. आय रिपीट, जर प्रॉफिट झाला तर ते आपल्या बिझनेसचं काय झालं इन्कम. मग ते इन्कम तुम्ही कुठे लिहिणार मित्रांनो प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट. मग मित्रांनो प्रॉफिट ऑन सेल ऑफ ॲसेट इन्कम आहे म्हणजेच प्रॉफिट आहे प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिट. आणि शेवटचं आहे मित्रांनो इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंट. शेवटची कन्सेप्ट आहे मित्रांनो आपली इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंट. इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंट काय असणार आहे मित्रांनो आपण आपल्या बिझनेसच्या नावाने कुठेतरी पैसे इन्व्हेस्ट केलेले आहेत. आय रिपीट, आपण आपल्या बिझनेसच्या नावाने कुठेतरी पैसे काय केलेले आहेत इन्व्हेस्ट केलेले आहेत. ते इन्व्हेस्ट केलेल्या पैशांवर मित्रांनो आपल्याला काय होणार इंटरेस्ट मिळणार. मग ते जे मित्रांनो इंटरेस्टचे पैसे मिळतात ते आपल्या बिझनेसचं काय झालं इन्कम. मग ते सुद्धा आपण कुठे लिहिणार मित्रांनो प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईड. त्याच्या पुढची कन्सेप्ट आहे मित्रांनो नेट लॉस कॅरेड डाऊन ट्रान्सफर टू कॅपिटल किंवा करंट डाऊन. इथे डेबिटला नेट प्रॉफिट कॅरेड डाऊन आहे आणि क्रेडिटला नेट लॉस कॅरेड डाऊन आहे. जे पुढे जाऊन मित्रांनो दोघांपैकी काहीही असलं तर कॅपिटल किंवा करंट अकाउंटला ट्रान्सफर होतो. या दोन कन्सेप्ट एक्झॅक्ट काय आहे ते मित्रांनो आपण प्रॉब्लेममध्येच व्यवस्थित करू. मित्रांनो प्रॉफिट अँड लॉसचं एक्सप्लेनेशन थोडंसं लेंदी होतं. त्या मानाने आपलं ट्रेडिंग अकाउंट खूप छोटा आहे. पण प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचं एक्सप्लेनेशन एक खूप लेंदी पण आहे, कॉम्प्लिकेटेड पण आहे. तर त्याच्यामध्ये पार्टनरशी रिलेटेड जे काही मित्रांनो आपले एक्सपेन्सेस आणि इन्कम आहे त्याचं एक्सप्लेनेशन व्यवस्थित पहा. त्याच्यानंतर बॅड डेट आणि बॅड डेटचा जो फॉर्मॅट आहे त्याचं एक्सप्लेनेशन व्यवस्थित पहा. कारण हे दोन्ही अतिशय इम्पॉर्टंट पार्ट आहेत जे आपल्याला मित्रांनो लागणारच आहेत. मित्रांनो याच्यानंतर पुढे आपण पुढच्या लेक्चरमध्ये बॅलन्स शीटचं एक्सप्लेनेशन चालू करणार आहोत जो अतिशय इम्पॉर्टंट पार्ट आहे. ठीक आहे, तोपर्यंत तुम्ही घरात अभ्यास करताय अशी अपेक्षा आहे. लवकरच भेटू ही सुद्धा अपेक्षा आहे. काळजी घ्या, घरात